साधारणपणे 30-35 वर्षापूर्वी हालत अशी होती की त्या काळात कॉम्प्युटर हे श्रीमंतांच्या मुलांसाठीचं खेळणं समजलं जात होतं आणि कॉम्प्युटर तुम्हाला आम्हाला करायचेत काय, या सगळ्या जगाच्या म्हणण्यापेक्षा आपल्याकडचं समजत होतं. आज हालत काय आहे आपण बघतोय. ते किराणा भुसारच्या दुकानातल्या कामगारापासून ते कुठल्याही अगदी उत्कृष्ट दर्जाच्या कंपनीतल्या इंजिनियर्स असतील, आणखी मॅनेजर्स असतील, कॉम्प्युटर ज्याला ऑपरेट करता येत नाही तो सध्याच्या काळात निरक्षर ही अवस्था येऊन बसलेली आहे. एक्झॅक्टली तीच गोष्ट सध्या स्पेस सायन्स या बाबतीत आहे. स्पेस सायन्स म्हणलं की बऱ्याच जणांना फक्त अवकाशयानं, चंद्रावर सॉरी किंवा आणखीन काय चांद्रयान, रॉकेट्स, सॅटेलाइट्स एवढ्यापुरतीच माहिती आहे. आज हालत अशी आहे की जगातलं कुठलंही क्षेत्र, मग ते समुद्र पर्यटन असेल, प्रवास असेल, इंग्लंडमध्ये किंवा ऑस्ट्रेलियामध्ये चालू असलेली क्रिकेटची मॅच इथं बघायची असू दे, जमिनीखाली असलेली खनिजे शोधायची असू देत, किंवा मद्रासमध्ये बसलेला, चेन्नईमध्ये असलेला सर्जन चंदीगडच्या हॉस्पिटलमध्ये असलेल्या पेशंटचं ऑपरेशन इथं बसून करतोय, ही स्थिती असू दे, टेली सर्जरी याला म्हणतात. येत्या साधारणपणे 5-1 वर्षामध्ये, 10 वर्षामध्ये आपल्या जीवनाचं कुठलंही क्षेत्र स्पेस सायन्सच्या तडाख्यातून सुटणार नाही. आजच प्रायव्हेट कंपन्या स्वतःची रॉकेट्स, सॅटेलाइट्स तयार करणं आणि एकूण सगळंच वातावरणाचे अंदाज, बदलाचे अंदाज, शेतीबद्दलची कामं याच्यात भारतामध्येच सक्रिय झालेल्या बघायला मिळतात. हा काळ जेव्हा येईल तेव्हा त्या क्षेत्रामध्ये तज्ज्ञ, माहितगार, दूरदृष्टीचे वैज्ञानिक हे सहजासहजी उपलब्ध होणं हवे तेवढ्या प्रमाणात ही अत्यंत तातडीची गरज आहे. आणि हेच लक्षात घेऊन जसं अणुशक्तीच्या बाबतीत, कॉम्प्युटरच्या बाबतीत झालं, तसंच वेळीच आपण अशासाठी काही सुविधा निर्माण करणं ही गरज आहे. हे लक्षात घेऊन इस्रोच्या मदतीने आणि त्याच्याच बरोबर काही परदेशी विद्यापीठातले तज्ज्ञ वगैरे, IIT मधले तज्ज्ञ, या सगळ्यांच्या सहकार्याने, सहभागातून सुरू झालेली कल्पना चावला स्पेस अकॅडमी ही लोणावळा इथं असलेली, सध्या तरी देशात असलेली अशा प्रकारची एकमेव संस्था आहे की जी 7वी पासूनच विद्यार्थ्यांचे स्पेस सायन्स बद्दलची मनोवृत्ती शास्त्रज्ञ होण्यासाठीची, केवळ टेक्नोक्रॅट होण्यासाठी नाही, एखादा इंजिनियर रॉकेटचा किंवा सॅटेलाइटचा, अशी निर्माण करण्यासाठी जे जे काय करायला लागेल त्याच्यासाठीची आहे. आणि म्हणून या संधीचा फायदा ज्यांना एक 10 वर्षांनी आपण काहीतरी स्पेस सायंटिस्ट व्हावं, असंख्य शाखा आहेत त्याच्या, फार शेतीपासून ते सॅटेलाइट तयार करणं असेल, नाही तर बाहेरून येणारी माहिती जी आहे अवकाशातून तिचं इंटरप्रिटेशन करणं असेल, अशा अनेक शाखा आहेत. आपल्या आपल्या आवडीप्रमाणे नंतर स्पेशलिस्ट होता येईल, पण त्याचं फाउंडेशन जे आहे सगळं मिळून ते कल्पना चावला स्पेस अकॅडमीमध्ये 7वी पासूनच निर्माण होईल. तर त्याचा फायदा जास्तीत जास्त पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी घ्यावा.